नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत रमजान इफ्तार स्पेशल चिकन क्रिस्पी। हे चिकन क्रिस्पी बनवायला खूप सोपे आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी करून दाखवणार आहे, त्यामुळे रोजेदारांसाठी नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। चिकन क्रिस्पी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 300 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेले आहे। चिकनचे अशा प्रकारे लंबे लंबे स्ट्रिप कट करून घेतले मी। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोटे किंवा मोठे पीस कट करून घेऊ शकता। 1 चम्मच डार्क सोया सॉस, 1 चम्मच टोमॅटो केचप, 1 चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट, 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, 1 चम्मच शेजवान चटणी, 1 चम्मच सुहाना चिकन मसाला, 1 चम्मच विनेगर, चवीनुसार मीठ, 2 चम्मच रेड चिली सॉस, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच तंदुरी चिकन मसाला, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच चाट मसाला, रेड फूड कलर। चिकन क्रिस्पी बनवण्याच्या आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी चिकन मध्ये प्रथम अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेऊया। त्यासोबतच हिरव्या मिरचीची पेस्ट, डार्क सोया सॉस, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। शेजवान चटणी ऍड करून घेऊया आता। विनेगर, चवीनुसार मीठ, सुहाना चिकन मसाला। आता या प्लेट मध्ये असलेले सर्व मसाले आपण चिकन मध्ये ऍड करून घेऊया। त्यानंतर रेड फूड कलर ऍड करून घेऊया। मार्केट मधलं लुक येईल आपल्या चिकन क्रिस्पीला। आता हाताच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करून घेऊया। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल, पण फूड कलर टाकल्याने स्ट्रीट स्टाईल लुक येतं, त्यामुळे नक्की टाका। आता इथे आपल्याला लागेल त्याप्रमाणे कॉर्नफ्लोअर ऍड करायचा आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे अंड पण ऍड करून घेऊ शकता, पण मी अंड स्किप केलेलं आहे। हे बघा, आपलं चिकन व्यवस्थित कोट झालेलं आहे मसाल्यामध्ये। आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी। म्हणजे आपलं चिकन छान सेट होईल आणि मसाले पण लागले जातील चिकन मध्ये। आता आपलं चिकन छान मॅरिनेट झालं। आता आपण हे चिकन तळून घेऊया। आता इथे मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये ऑइल टाकलं होतं चिकन क्रिस्पी तळण्यासाठी। आपलं ऑइल पण छान गरम झालं। आता यामध्ये 1 बाय 1 पीस ऍड करून घेऊया आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। सध्या रमजानचा महिना चालू आहे, तुम्ही रोजे खोलण्यासाठी पण ही रेसिपी बनवू शकता। खायला खूप टेस्टी लागते आणि भरपूर प्रमाणामध्ये आपण घरी बनवू शकतो। तुम्ही कुठल्याही बर्थडे पार्टीसाठी किंवा छोट्या मोठ्या फंक्शनसाठी पण चिकन क्रिस्पी बनवू शकतात। लहान लेकरं तर खूप आवडीने खातात। आणि आपण यामध्ये चायनीज सॉस ऍड केल्यामुळे खूप छान टेस्ट येते याला, त्यामुळे नक्की ट्राय करा। आता इथे आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपले इथे चिकनचे पीस छान कुरकुरीत तयार झालेले आहे तळून। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आपल्या चिकन क्रिस्पीवर। राहिलेली याच पद्धतीने मी बाकीचे तळून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व चिकन क्रिस्पी तयार झालेले आहे।
तुम्ही हे चिकन क्रिस्पी शेजवान चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत पण सर्व करू शकतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी चिकन क्रिस्पी तयार झाला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील.